आणि यानंतरच्या टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबई शहरातील वायू प्रदूषणामध्ये आता मोठा वाटा असणाऱ्या बांधकाम स्थळांवरती मुंबई पालिका आणखी करडी नजर ठेवेल। बांधकाम स्थळी प्रदूषण होतं की नाही यावरती पालिकेने तैनात केलेल्या पथकांचे बॉडी कॅमेरे नजर ठेवतील। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मोठा ब्लॉक। प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी ते दादर दरम्यान लोकल सेवा रात्री 10:30 ते सकाळी 6 पर्यंत बंद। मुंबईची लवकरच कचरा कुंडी मुक्तीकडे वाटचाल, पालिकेकडून उपाययोजना सुरू। येत्या 4 वर्षात टप्प्याटप्प्याने कार्यवाही, इमारतींबाहेरून कचरा ताब्यात घेतला जाईल। कांजूर डम्पिंग ग्राउंडवरील दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण। डम्पिंग ग्राउंडच्या अभ्यासासाठी परदेश दौरा युद्धामुळे थांबला। डम्पिंगच्या अभ्यास दौऱ्यासाठी दुबई, चीन आणि जपानचेही प्लॅन। भायखळा तुरुंगात जीवाला धोका असल्याचा दावा। आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणातील आरोपी शामिल नजनीची याचिका न्यायालयानं फेटाळली। केवळ भीतीपोटी हस्तक्षेप करता येणार नाही, ठोस पुरावे नाही। कोर्टाने मॅजिस्ट्रेट कोर्टात दाद मागण्याचे निर्देश दिले। अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव। महिलेला फोन करून धमकावल्याचा शेरावर आरोप। ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट परिसरात अवकाळी पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ। घराच्या छताचे कौल आणि सिमेंटच्या पत्र्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कल्याण गांधारी रिंग रोड मधला स्टंटबाजांचा अड्डा। पुलावरती भरधाव वेगात बाईक रेसिंग, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। याच ठिकाणी कार रेसिंग करत असताना एका निष्पाप सायकलस्वार व्यावसायिकाचाही झालेला मृत्यू। चेंबूरमधील कंटेनर हत्याकांडातून वॉचमनची निर्दोष मुक्तता। तब्बल 5 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर ठोस पुराव्याअभावी सत्र न्यायालयानं निर्णय दिला। मुख्य आरोपीला मदत केल्याचा आरोप सरकारी पक्ष न्यायालयामध्ये सिद्ध करू शकलेले नाही। आणि यानंतरच्या टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। एका महिन्यात प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांची अंमलबजावणी करा। 1 महिन्यानंतर आरोग्यमंत्री आढावा घेतील। ज्या रुग्णालयामध्ये योजनेसंदर्भात योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणार नाही त्यांच्यावरती थेट कारवाई होणार। रुग्णालयांना थेट आरोग्यमंत्र्यांचा इशारा। ससून रुग्णालयामध्ये पार पडली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया। बाळाच्या श्वसन नलिकेतून काढला दगड। खेळताना गेलेला दगड बाहेर काढला। नैसर्गिकरित्या दगड बाहेर पडला नाही, त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली। जनगणनेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करणार। वारंवार सूचना देऊन देखील प्रगणक आणि पर्यवेक्षक हे रुजू न झाल्यानं आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांचा इशारा। नागपूर पालिकेच्या 10 झोनमध्ये जनगणनेच्या कामासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकाची नियुक्ती। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळसुटीमध्ये 2 बिबटे जेरबंद। यामध्ये एक नर आणि एक मादी बिबट्या असल्याचं स्पष्ट। दोन्ही बिबट्यांना एकाच पिंजऱ्यामध्ये पकडण्यात वन विभागाला यश। बिबट्यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। तिकडे पुण्यात अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान झालं। जवळपास 2,25,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 127 गावातील 4,500 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका। पुढील 2 दिवस पुणे शहरात हलक्या पावसाचीही शक्यता। पुणे रेल्वे स्थानकावर वर्षभरात 6 नवीन फलाट पूर्ण होणार। रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार यांची माहिती। पुढील वर्षभरात हे काम पूर्ण केलं जाईल। प्रवासी सुरक्षेवर भरही दिला जाणार। सराईत गुन्हेगाराशी संपर्क ठेवणं पोलीस कर्मचाऱ्याला आता महागात पडलं। जुगार मटका चालवणाऱ्याच्या संपर्कात कर्मचारी होता। पोलीस उपायुक्त ऋषिकेश सावळे यांच्याकडून ही कारवाई।